चला मित्रांनो, आज आपण अजून एक पेनी स्टॉकचा पाहूया. आज जो मी पेनी स्टॉक तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही व्यवस्थित पहा. जसं की मी प्रत्येक वेळेस सांगतो की मी जो पेनी स्टॉक सांगतोय तो तुम्ही पाहत चला. तुम्ही तुमच्या वॉच लिस्टला लावा. 2-3 दिवस वाटलं तर त्याच्यावर ऑब्झर्व करा आणि तसेच तुम्ही मनी कंट्रोलवर जाऊन किंवा तुमच्या माहीत असलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घ्या. कंपनीबद्दलचं, लोनबद्दलची माहिती घ्या, कंपनी कोणता बिझनेस करते त्याच्याबद्दल माहिती घ्या, इन फ्युचरमध्ये ती ग्रोथ करू शकते का, हे थोडं आयडियल गोष्टी तुम्ही पाहत चालत जा. कारण तुम्ही पाहिल्यानंतरच त्या स्टॉकमध्ये त्याच्यामधली इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटल्यानंतर, तुम्हाला समजल्यानंतरच ती इन्फॉर्मेशन तुम्ही त्या स्टॉकसाठी तुम्ही बाय करायला विचार करू शकता आणि तसंच तो स्टॉक घेऊ शकता. कारण की इन फ्युचरमध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला येणार आहेत, त्या कशासाठी उपयोगाला होतील हे लक्षात येईल. तर चला, आपण आज जो पेनी स्टॉक बघणार आहे मी तुम्हाला त्याच्या संदर्भातली माहिती सांगतो. वाटलं तर डिस्क्रिप्शनमध्ये पण ती कंपनी काय करते काय नाही ह्याच्याबद्दलही मी माहिती सांगेन आणि ती तुम्ही पाहावी. तसेच मित्रांनो, माझं एक असं म्हणणं आहे की तुम्ही माझे जी व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंट्स करत चला की तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे स्टॉकबद्दल माहिती पाहिजे किंवा तुम्हाला कुठला बघण्यातला असेल स्टॉक तर त्याचे मला स्टॉक सांगत चला. त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगत जाईल. आणि कोणाला जर स्टॉक ॲनालिसिस करायचं कसं आहे ह्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ती मला नक्कीच सांगा. कारण की मी जी माहिती सांगणार आहे तुम्हाला स्टॉक ॲनालिसिसबद्दल ती तुम्ही कशी पाहिजे आहे, त्याच्यामध्ये काय काय मेजर पॉईंट आहेत ते पाहायला पाहिजेत. तसे मी तुम्हाला आज डबल या व्हिडिओमध्ये मेजर पॉईंट कोणते कोणते ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट आहे की तुम्ही स्टॉक्स चॉईस केल्यानंतर पहिल्यांदा पहा की स्टॉक कुठल्या क्षेत्रातला आहे, तो कुठलं प्रोडक्शन करतो, तो काय सेल करतो, काय त्याला मटेरियल लागतं, कुठलं मटेरियल जसं की आपण म्हणतो कच्चा माल कुठला पाहिजे आणि तो काय सेल करतो आहे, त्याचा कच्चा माल त्याला उपलब्ध होतो आहे का, सेल चांगला होतो आहे का, काय कंपनीचं डेव्हलपमेंट आहे ते सगळं पाहून नंतर कंपनीवर कुठलं कर्ज आहे का, जर कर्ज असेल तर किती आहे काय नाही हे पहा. कारण की काही काही कंपन्या सगळ्याच डेप्ट फ्री नसतात, सगळ्यावर कंपन्या थोडं बहुत कर्ज असतं. तर ती असं बी नाही की थोडं कर्ज आहे आणि ती कंपनी चांगली नाही असं नसतं. प्रत्येक कंपनीवर कर्ज असू शकतं आणि ती कंपनी चांगलीही असू शकते. असं काही नाही की कर्ज आहे म्हणून ती कंपनी चांगली नाही आहे असं नाही आहे. पण ती कर्ज किती प्रमाणात असावं काय नाही हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तसंच पुन्हा त्याच्यामध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे पैसा, फॉरेन इन्व्हेस्टमेंटनं केलेलं आहे की इन्स्टिट्यूशनवाल्यांनी केलेलं आहे की DIs म्हणजे आपले लोकल फंडवाले जे आहेत त्यांनी केलं आहे, पब्लिकनं किती केलं आहे, प्रोमोटर किती हिस्सा आहे, हे सगळं तुम्ही पाहूनच मग ते स्टॉक ॲनालिसिस करून तो तुम्ही घ्यायला पाहिजे. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी आज जो स्टॉक सांगणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला दाखवत आहे. माझ्या वॉच लिस्टमध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटीला दिसणारा जो आहे कीर्तिका म्हणून एक आहे. त्याच्यामध्ये तुमचं थोडंसं काही BE म्हणून असं पुढं लिहिलं आहे. आपण हे स्टॉकबद्दल पाहूया. आज आहे शनिवार, आज मार्केट बंद राहतं. तर एक लक्षात घ्या की ह्या स्टॉकमध्ये प्रिव्हियस क्लोज 20.80चा आहे, लो पण 20.80चा आहे आणि हाय पण 20.80च लावलेला आहे. आणि त्याचा लोअर सर्किट आहे 20.40 आणि अप्पर सर्किट 21.20 आहे. म्हणजे नेक्स्ट टायमिंगला येणारं जे अप्पर सर्किट आहे ते 21.20 आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की जे काही गुरुवारी जे मार्केट होतं, शुक्रवारी सुट्टी होते, तर त्या टायमाला अप्पर सर्किट हे 20.40 होतं आणि लोअर सर्किट हे 20.40 असं आहे. तर आता अप्पर सर्किट वाढलेलं आहे, 21.20 झालेलं आहे. तर आपण ह्याच्या चार्टमध्ये आपण जाऊन पाहूया. चार्ट जर ओपन होतो आहे, आता चार्टमध्ये आपण मंथली चार्ट लावलेला आहे. चार्टमध्ये आपल्याला कळेल की तो किती पर्यंत गेलेला आहे, त्याने काय ग्रोथ केलेली आहे, लाईफ टाईम हाय आहे की नाही. तर इथं हा चार्ट ओपन झालेला आहे. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, ह्या निळ्या बॉक्सच्या वर तो सरकला आहे, म्हणजे तो लाईफ टाईम हायच्या वर आणि चांगल्या ग्रोथला आहे. तुम्ही 20 रुपयाला आहे, तुम्ही घेऊ शकता काही क्वांटिटी घेऊन. तुम्ही खाली जर कुठं आला, इथं 12 आणि 11पर्यंत लेवल दाखवतो आहे, पण तिथपर्यंत येईल ह्याची गॅरंटी मला वाटत नाही. कारण एकदा त्याने त्याची लेवल पूर्ण पार केलेली असेल तर तो जास्त ग्रोथ करायला हरकत नाही, तो जाईल वर. तर तुम्ही त्याला थोड्या क्वांटिटी बाय करा आणि थोड्याशा ह्याच्यासाठी ठेवा की तुम्हाला कुठं अवरेज करून तुम्ही त्याला चांगलं प्रॉफिट काढण्यासाठी तुम्हाला ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं मी हा तुम्हाला स्टॉक सांगितला आहे. आज 20 रुपयाला भेटतो आहे. लाँग टर्मसाठी ठेवा, 1-2 वर्षासाठी तुम्हाला हा चांगलाच प्रॉफिट देऊन जाईल. आणि स्टॉक घेताना तुम्ही तुमची स्टडी करा, स्वतः स्टडी करूनच त्याचा स्टॉक घ्या. आणि जर जमत नसेल तर मला कमेंट करा,
तुम्हाला स्टॉकबद्दल पर्टिक्युलर स्टॉकबद्दल एक व्हिडिओ सांगतो की कसं करायचं आहे काय नाही ते बघायचं, त्या पद्धतीने तुम्ही ते घेत चला. कारण तुम्ही स्वतः स्टडी केल्यास तुम्ही चांगले स्ट्रॉंग व्हाल. स्वतः स्ट्रॉंग झाल्यानंतर तुमची बिल्टअप आणि तुम्ही थांबण्याची एक क्षमता तुमची वाढेल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आला ना तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर अशा पद्धतीने हा मी तुम्हाला स्टॉक सांगितलेला आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये पाहूया, फंडामेंटल्समध्ये जाऊया. फंडामेंटल्समध्ये 1 मंथ रिटर्न त्यांनी 41.18 म्हणजे 41 दिलेला आहे आणि 597 1 इयर आहे. तर 597 खूप झालं मित्रांनो आणि 5.20 हे त्याचं लो आहे. 20.80 ठीक आहे, हाय आहे. वायर्स करते की वायर्समध्ये आहे स्टील वायर्स सर्व्हिसेस, स्टीलचे वायरचं बिझनेस करते. आयर्न ऑन स्टील म्हणून वर लिहिलेलं आहे. तर चांगली कंपनी दिसते. न्यूजमध्ये काय आहे का पाहूया आपण. तर न्यूजमध्ये 2003चा नेट सेल किती झाला आहे, चांगला सेल झालेला त्यांनी दाखवला आहे 92 करोड. आणि फेब्रुवारी 10मध्ये त्यांनी दुसरं काय दिलं आपण पाहूया. फक्त न्यूजपेपरमध्ये पब्लिश झालेली होती ह्यांची ॲड, एवढं दिलेलं आहे. इथं काही त्यांनी अशी कोणती बोर्ड मिटिंग झालेली कुठं दिलेली नाही आहे किंवा त्याच्यामध्ये स्प्लिटचं काही दिलेलं नाही. बोर्ड मिटिंग झाली आहे पण 9 फेब्रुवारीमध्ये त्यांनी फायनान्शियल स्ट्रक्चर वगैरेबद्दलच माहिती बोलली. बोनस त्यांनी डिसेंबर 19 201 असं दिलेलं आहे. म्हणजे हे बोनस देती कंपनी तुम्हाला, चांगली गोष्ट आहे. टेक्निकल व्ह्यूमध्ये जाण्याची काही गरज नाही, तुम्ही पाहू शकता तरी टेक्निकलमध्ये तो कसा आहे सध्या. तर समरीमध्ये बुलिश आहे, टेक्निकलमध्ये पण आपण बघूया बुलिशच आहे तो. तर ठीक आहे, तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही आहे, काय अडचण नाही आहे स्टॉकसाठी. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी हे स्टॉक सजेशन केलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित पहा, वॉच लिस्टला लावा. दररोज अपर सर्किट लागत असेल तर कमी क्वांटिटी घ्या. जर लोअर सर्किटला आला तर तुम्हाला थोडं प्रॉब्लेम होणे, त्याच्यात क्वांटिटी मिक्स करून पुन्हा तुम्ही जाऊ शकता. कारण एखादा स्टॉक चांगला ग्रोथ करायला लागला आणि त्याची फंडामेंटल जर चांगला असेल, त्याचं लोन जर नसेल तर तो चांगला स्टॉक ग्रोथ करेन. कारण की ह्यांनी नेट सेल प्रॉफिट चांगलं दाखवलेलं आहे, काय हरकत नाही आहे. पण लोन किती आहे हे पण तुम्ही चेक करा. कारण ह्या गोष्टी बाकीच्या तुम्ही चेक केल्यानंतर तुम्ही जे कॉन्फिडन्स देणार आहेत स्वतःला ते तर खूप चांगलं आहे. कारण की मी सगळं सांगेन पण तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे की आपण शोधल्यानंतर सर्च केल्यानंतर अरे वा खरंच हे स्टॉक त्यांनी सजेशन केलं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच चांगलं आहे. हे जर तुम्हाला चेक करण्याची जर क्षमता तुमच्यात असेल आणि करताल तर तुम्ही चांगलं ट्रेडर बनू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला हा स्टॉक सांगितलेला आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. तसेच माझे व्हिडिओ तुम्ही नवीन जे मार्केटमध्ये येत आहेत, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना माझे व्हिडिओ सांगत चला, त्यांना शेअर करा, त्यांना सबस्क्राईबर करायला सांगा, त्यांना बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला सांगा जेणे की नोटिफिकेशन येत जाईल आणि कमेंट्स करत चला. अशा पद्धतीने मी हा